श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं हे निरूपण प्रवचन सुरू आहे. त्यातला आज हा 19वा अभंग आहे. या 19व्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज काय सांगतायत आपल्याला ते आपल्याला तर बघायचंय. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची, पापे अनंत कोडी गेली त्यांची, अनंत जन्मांचे तप एक नाम, अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरी पाठ, सर्व मार्ग सुगम हरी पाठ, योग याग क्रिया धर्म माया, योग याग क्रिया धर्म माया, ते गेले विलया हरी पाठी, ते गेले विलया हरी पाठी, ज्ञानदेव यज्ञ याग क्रिया धर्म, ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म, हरी वीण नेम नाही दूजा, हरी वीण नेम नाही दूजा, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. या जगात आपण पुष्कळ जोड्या बघतो. मित्र असतात, मित्रांची जोडी असते. संसारात पती पत्नींची जोडी असते, गुरु शिष्याची जोडी असते. तेव्हा म्हणले संसारामध्ये जसं पती पत्नीची जोडी ही खूप महत्वाची असते. ते म्हणले एकमेकांना सांभाळून घेतात, धीर देतात, एकमेकांची सेवा करतात, सुख समाधानाने जीवन जगतात. संसारामध्ये अनेक अडचणी येतात, त्यांना ते तोंड देतात. दोघे मिळून सर्व हे करत असतात. कारण त्यांच्यामध्ये प्रेम, समान गुणधर्म काय असतो? प्रेम असतो. प्रेमामध्ये ते समान असतात. परंतु जरी असं असलं, अशी जोडी असली पती पत्नीची, तरी एवढ्याने पुरेसं होत नाही. म्हणा कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हे आपलं विषम प्रारब्ध कर्म जोडीला घेऊन आलं. ती एक जोडी आहे. म्हणजे जीवनामध्ये जगत असताना आपलं जीवन सर्व प्रारब्ध कर्माने चाललेलं असतं. आधीचं जे प्रारब्ध कर्म आहे त्याने आपलं जीवन चाललेलं असतं. जर ते कर्म नसतं, प्रारब्ध कर्म नसतंच, तर मग जीवन कसं राहिलं असतं? जीवनात काही गोष्टी घडल्याच नसतात. तर प्रारब्ध कर्म आहे म्हणून काही चांगल्या गोष्टी घडतात, काही वाईट गोष्टी घडतात. काही चांगल्या गोष्टी घडल्यामुळे सुख होतं, वाईट गोष्टी घडल्यामुळे दुःख होतं. ते याला प्रारब्ध असं म्हणतात. कोणी म्हणतात प्रारब्धावर काही नाही, प्रयत्न आहे. अरे हो, बरोबर आहे, प्रारब्धही आहे, प्रयत्नही आहे, दोन्ही आहे. प्रयत्न आहेच, पण प्रयत्न जो आहे तो आता तुझ्या ठिकाणी तुला जे संकट वगैरे आली त्याला पार करण्यासाठी धैर्य आणि प्रयत्न याची जोड पाहिजेच म्हणाले. पण प्रारब्ध आहेच म्हणाले, नाही तर प्रयत्न काय करणार तू? प्रारब्ध आहे, तुझ्या ठिकाणी विषम प्रारब्ध आहे, आलेला आहे भोगायला, म्हणून तू प्रयत्नाने त्याच्यात काहीतरी तू करू शकतो. किंवा आता जो तू प्रयत्न करतोय, तुझं काहीतरी ध्येय आहे की तू भविष्यामध्ये काहीतरी तुला व्हायचं आहे, काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे, काहीतरी सुखाच्या गोष्टी तुला प्राप्त करून घ्यायचा आहे, काही आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे, किंवा परमेश्वराची भक्ती प्राप्त करून घ्यायची. ती तर प्रयत्नाचीच आहे म्हणा. प्रयत्न तर आहेच, प्रयत्नाशिवाय काही नाही. पण त्या प्रयत्नाच्या जोडीला म्हणले आधी प्रारब्ध कर्म आहे, आधीचं प्रारब्ध कर्म आहे म्हणून तर तुला जन्म मिळाला.
प्रारब्धच नसतं तर जन्म कुठे मिळाला असता? प्रारब्ध कर्म संपलं तर मग जन्मच नाही मिळणार. प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी तर मनुष्याला जन्म मिळतो किंवा निरनिराळ्या योनीमध्ये जन्म मिळतो. तेव्हा मनुष्य हा प्रत्येक व्यक्ती, कुटुंबातली व्यक्ती जरी जोडी जोडी असल्या तरी प्रारब्ध आणि कर्म यांची जोडी आहे म्हणा. प्रारब्ध कर्म आणि आताच कर्म त्याचही जोडी आहे म्हणा. आणि ते प्रारब्ध तुला भोगायला पाहिजे. विषम प्रारब्ध, चांगलं प्रारब्ध आहे ते तर मनुष्य आनंदाने त्याला आनंद होतोच. पण जे विषम प्रारब्ध आहे म्हणा ते तो जोडीला घेऊन आलेला असतो. आणि हे विषम प्रारब्ध पूर्वजन्मीच्या पापामुळे त्याच्याकडे आलेलं असतं. हे त्याला कळत की पूर्वजन्मीचं जे पाप केलं आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे हे प्रारब्ध आलं, विषम प्रारब्ध आलं. आणि चांगलं जे प्रारब्ध आलंय ते म्हणाले सुखाचं, ते आधीच्या जन्मी काही त्यांनी तू पुण्य केलं असेल त्याच्यामुळे पाप पुण्य दोन्ही याची फळ तुला भोगायची आहे. आणि म्हणून हे प्रारब्ध हे आहेच म्हणा. हे प्रारब्ध नाही वगैरे असं काही नाही. आणि मग त्यात प्रयत्न आहे, पुढे जर तुला काय मिळवायचं त्याच्यासाठी प्रयत्न आहे, किंवा आताचं जे प्रारब्ध आहे त्याच्यातून बाहेर तुला पडायचं त्याच्यासाठी प्रयत्न आहे. परंतु प्रारब्ध किती प्रयत्न केला तरी प्रारब्धाचं फळ तुला हे भोगावंच लागतं म्हणा. जीवनात तुझ्या दुःख येतील, संकट येतील, भय होईल, चिंता येईल, व्याधी होईल इत्यादी रूपाने त्याला हे प्रारब्ध भोगावंच लागतं. त्यातून त्याची सुटका नसते म्हणून. एरवी मनुष्याची यातून काही सुटका नाही, याला हे भोगावंच लागतं. जन्मोजन्मीच असतं म्हणा. थोडं थोडं भोगत जातो प्रत्येक जन्मामध्ये आणि परत नवीन नवीन प्रारब्ध तयार होत असतो. मग याच्यावर काही उपाय आहे की नाही म्हणा? एरवी याच्यावर काहीच उपाय नाही. प्रारब्ध माझे सहसा टळेना, जुवीन रामा मज कंठवेना. आणि प्रारब्ध काही टळणार नाही, याच्यावर काही उपाय नाही. पण एक उपाय आहे म्हणा, आणि तो म्हणजे नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची, पापे अनंत कोडी गेली त्यांची. मग प्रारब्ध कशामुळे आहे सांगितलं? पाप कर्मामुळे. विषम प्रारब्ध आहे ते तुला भोगायचं आहे. दुःख आहे, संकट आहे, रोग आहे, तर याच्यावर उपाय आहे की नाही? तर आहे म्हणा. वैष्णव जे आहेत, जे परमेश्वराचे भक्त आहेत, विष्णूचे भक्त आहेत, त्यांना त्यांच्याकडे हा उपाय आहे. नाम संकीर्तन. कुठला उपाय? नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. त्यांना हे त्यांची जोडी आहे म्हटलं. नाम संकीर्तन ही वैष्णवांची जोडी आहे, वैष्णवांच्या जोडीला आहेत. आणि म्हणून त्यांनी काय होतं? पापे अनंत कोटी गेली त्यांची, त्यांचे पापच नष्ट झाले. अनंत कोटी, अनंत जन्मातलं पाप त्यांचं नष्ट झालं. कशामुळे? नाम संकीर्तनामुळे. म्हणून म्हणले प्रारब्ध, भक्तांचं जे प्रारब्ध आहे त्याचा भक्तांच्या प्रारब्धाचा नाश होतो किंवा त्याच्यातून त्यांना रक्षण मिळतं. पण इतरांना ते भोगावंच लागतं. म्हणजे यांचे पापच सर्व निघून गेली तर मग विषम प्रारब्ध राहणार कसं? मग जे प्रारब्ध राहील ते प्रारब्ध म्हणजे भगवंताची भक्ती. भगवंताची भक्ती ही कर्म आहे. मग ते भगवंताची भक्ती आधी त्यांनी केली असेल, आता ते करत असतील, हेच त्यांचं प्रारब्ध होईल. मग हे प्रारब्ध त्यांचं जीवन होईल. हे त्यांचं प्रारब्ध आनंदासाठी उपयोगात येईल म्हणले. त्याच्यापासून त्यांना आनंद प्राप्त होईल. भक्तीचंही प्रारब्ध ते कर्मच आहे. भक्ती म्हणजे कर्मच आहे. मग त्याचंही प्रारब्ध आहे. मग ते मागच्या जन्मीच असेल ते या जन्मामध्ये त्याला आनंद होईल. सद्गुरू भेटतील, संत सत्पुरुषांची भेट होईल आणि त्यांच्या कार्यामध्ये सहाय्य करता येईल, सहभाग घेता येईल, आनंदाचा अनुभव घेता येईल. हे त्याचं फळ आहे. म्हणून नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी हे हा मोठा छान उपाय आहे म्हणा. पापकर्म त्याच्यामुळे धुवून निघतात म्हणायचं. पापे अनंत कोडी गेली त्यांची, काही एक शिल्लक नाही राहिलं. तर मग विषम प्रारब्ध येणारच कुठे म्हणा. तेव्हा हा असा उपाय आहे. म्हणून सांगतात की हा असा रामबाण उपाय आहे बाबा. पण ही वैष्णवांची जोडी, जे वैष्णव आहेत ते
मग वैष्णव कोण आहे ते सांगतात पुढे, पण हा रामबाण उपाय आहे म्हणा. म्हणजे नाम संकीर्तन करणं हे शास्त्र शुद्ध पद्धतीने घडलं पाहिजे. लोक म्हणतात आम्ही पण नाम संकीर्तन करतो, आम्हाला पण अनुभव येतात. आमच्याकडे कोणी आले तर येतात ते म्हणतात हा आम्ही पण अक्कलकोट स्वामींच्या याच्यात त्यांची आम्ही भक्ती करतो आणि आम्हाला ना खूप अनुभव येतात. सगळ्यांनाच अनुभव येतात म्हणजे काय, परंतु ते शास्त्र शुद्ध पद्धती नाही तुझी. फरक एवढंच आहे म्हटलं, ठीक आहे तुला त्याचा अनुभव येतो, बरोबर आहे, संसाराचा अनुभव येतो, परमेश्वराला हाक मारला तर तो येतो. काय बरं माग म्हणशी येऊनी जाशी, देऊनी जाशी, पुन्हा न कधी येशी, असा कसा महाटक तू श्री हरी. त्यांना असं सांगता येत नाही की तुम्हाला ते ठगवतो तो महाटक आहे, त्याला तुम्ही बोलवा, तो अनुभव वगैरे सगळं देईल. पण त्यांनी आधीच सांगून ठेवलाय, हे म्हणले मला तुम्ही हाक मारा, बरोबर आहे, परंतु तुम्हाला सद्गुरू भेटल्याशिवाय काही खरं नाही म्हणा. काय शास्त्र शुद्ध पद्धतीने कसं नाम संकीर्तन करायचंय ते सद्गुरू सगळं करून घेणार आहे, सद्गुरू शिकवतील. आणि त्याप्रमाणे जेव्हा ते घडेल तेव्हा म्हणजे त्याचं फळ म्हणजे हे जे विषम प्रारब्ध आहे ते विषम प्रारब्ध तुझं टळेल, ते नष्ट होईल, नाहीतर म्हणले ते तुला भोगावंच लागेल. आणि म्हणून कोणी जसं म्हणतात की आम्ही नामसंकीर्तन करतो, आम्ही कीर्तन करतो, आम्ही प्रवचन करतो, आम्ही नाम घेतो, पण हे नाम संकीर्तन शास्त्र शुद्ध तुझं घडतंय का? आणि जर शास्त्र शुद्ध घडत नसेल तर हरकत नाही म्हणाल, हरकत काय नाही, भगवंताचं नाव आहे, त्याच्यात शक्ती आहे. पण ते भगवंत सद्गुरूंच्या कडे नेऊन तुला पोचवेल एवढी त्याची शक्ती आहे म्हणा. तू जे नाम संकीर्तन करतो, नामस्मरण करतो, त्याची शक्ती म्हणजे तुला सद्गुरूंच्या स्वाधीन भगवान करतील, अशी कृपा तुझ्यावर करतील. पण त्यानंतर तुला ते शास्त्रशुद्ध पद्धतीने सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे तुला ते घ्यावं लागेल, तरच त्याचा उपयोग होईल म्हणले. नाहीतर त्याला शून्य कर्म म्हणून म्हणतात, निष्फळ, ते निष्फळ होतं म्हणून त्याचा काही उपयोग होत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की काही वेळेला किती नाम घेतल्यानंतर लोक असं म्हणतात आमच्याकडे येतात, म्हणतात काहीच उपयोग होत नाही, काही उपयोग झाला नाही, आम्हाला काय अजून मिळालं नाही, मग ते शून्य कर्म झालं. आणि मग त्याचा नामसंकीर्तनावरचा विश्वास उडतो लोकांचा, मग या भक्ती मार्गावरची श्रद्धा पण कमी होते, परमेश्वरावरची श्रद्धा कमी होते, संत सत्पुरुष सद्गुरू यांच्यावरची श्रद्धा राहत नाही मॅडम. का तर शास्त्र शुद्ध पद्धतीने ते घेत नाही. परमेश्वरावरचा सद्गुरूवरचा श्रद्धाभाव भक्तिभाव टिकून राहायला पाहिजे, तो टिकून राहत नाही. म्हणून जे कीर्तनकार प्रवचनकार जे नाम संकीर्तन करतात ते व्यवसाय म्हणून करतात, त्यांना त्याची बिदागी मिळते, एवढे ₹1000, ₹40,000, ₹50,000, ₹1,00,000 असं त्यांचं बिदागी असते. त्यामुळे त्यांना ते बिदागी घेतात, म्हणजे फळ घेतात, बिदागीच्या रूपात ते फळ घेतात. त्याच्यामुळे त्यांना नाम संकीर्तनाचे जे मुख्य फळ आहे ते मिळत नाही. म्हणजे नाम संकीर्तनाचं फळ काय तर पापाचा नाश होणे. त्यांचा पापांचा काही नाश होत नाही, कारण ते पैसे घेतात, त्याच्यामुळे त्याचं फळ घेतात, फळ घेतलं त्यांनी पैशाच्या रूपात, आणि त्याच्यामुळे त्या नाम संकीर्तनाचं जे फळ आहे पापांचा नाश आहे ते होत नाही, आणि परमेश्वराची प्राप्ती आहे ते होत नाही, आणि त्यांच्या पूर्वजन्मीची पाप नष्ट होत नाही. बरं, जे लोक त्यांचं नामसंकीर्तन श्रवण करतात, असं कीर्तनकार कीर्तन करत असतात, प्रवचनकार प्रवचन करत असतात, लोक नामस्मरण करत असतात, यात वाईट काहीच नाही, चांगलंच आहे म्हणा, हे सगळं चांगलं आहे, याच्यात वाईट काहीच नाही. सर्वसाधारण माणूस त्याला काही माहिती नाही तर तो हेच करणार आहोत, पण त्याच्यामुळे ते निष्फळ होतं हे त्याला कळत नाही, त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून हे नाम संकीर्तन जे लोक करतात, श्रवण करतात, याचा एक उपयोग सांगितलं की सद्गुरूंच्याकडे जर उत्कटतेने त्यांनी केलं, सद्गुरूंची प्राप्ती व्हावी या दृष्टीने केलं, तर त्यांना सद्गुरूंची प्राप्ती होते, खऱ्या सद्गुरूंची प्राप्ती होते.
आणि दुसरं म्हणजे की त्या नाम संकीर्तन ही पहिली पायरी आहे. पहिली पायरी त्यांना काहीच माहिती नाही, ती पहिली पायरी आहे. त्याच्यामुळे ते तसं करत असतात आणि ही पहिल्या पायरीपर्यंत तरी ते येतात आणि मग त्यांना सद्गुरूंची प्राप्ती झाली, पण की मग त्यांना त्याचं फळ मिळतं. परंतु म्हणाले या हेच नाम संकीर्तन जे करत राहिले, की नाम संकीर्तन म्हणजे हेच करायचं आहे, सद्गुरू वगैरे काय नाही, असं जेव्हा असतं होतं, तेव्हा मग काय होतं, तर त्यात एकनिष्ठता राहत नाही. आज यांचं प्रवचन ऐकलं, उद्या त्यांचं प्रवचन ऐकलं, परवा त्यांचं ऐकलं, असं अनेकांचं ऐकता 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 ते सर्व ज्ञानच आहे म्हणलं, ईश्वराबद्दलच सांगतात, वाईट काहीच नाही. परंतु मुख्य गोष्ट त्याचं फळ मिळणं, त्याच्यासाठी मुख्य जे एक हे आहे, निकष आहे की एकनिष्ठता. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण तैसा नारायण. भक्तीची एक कसोटी आहे की एकनिष्ठता पाहिजे. तशी एकनिष्ठता त्यांच्या ठिकाणी घडत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना त्याचं ते फळ मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांचं पाप नष्ट होत नाही. आणि म्हणून नाम संकीर्तन किंवा श्रवण करायचं असेल तर सद्गुरु शिष्य असा संबंध यायलाच पाहिजे, तरच त्याचं फळ मिळेल, तरच एकनिष्ठता असेल. आता आपल्याकडे येणारे लोक इतर काही ऐकत नाही, काय सद्गुरूंचं तेच ऐकतात आणि त्याच्यामुळे ती एकनिष्ठता राहते आणि एकनिष्ठतेचं फळ म्हणून त्या पापांचा नाश होतो. श्रवण सगळेच करतात, पण श्रवण वेगळं आणि श्रवण भक्ती वेगळी. नवविधा भक्तीपैकी श्रवण भक्ती आहे. तर अनेक लोकांचं श्रवण करणं याला श्रवण म्हणतात, पण सद्गुरूंच्या कडून श्रवण करणं याला श्रवण भक्ती असं म्हणतात. कारण तिथे एकनिष्ठ भक्ती म्हणजे एकनिष्ठता. सद्गुरूच्या कडूनच त्यांचं श्रवण करणं म्हणजे एकनिष्ठता असतो आणि ते प्रेमाने श्रवण केलं जातं. म्हणून श्रवण करणाऱ्यांचं श्रवण भक्ती घडते आणि म्हणून त्याच्यामुळे त्यांची पाप नष्ट होतात. आणि जे इतर अनेकांचं श्रवण करतात त्यांचं पाप नष्ट होत नाही, कारण त्यांच्या ठिकाणी एकनिष्ठता हा भाव नसतो आणि म्हणून त्यांची पाप नष्ट होत नाही. म्हणून आता नाम संकीर्तन म्हणजे काय? नाम संकीर्तन हे दोन शब्द मिळून झालेले आहे. नाम संकीर्तन, नाम ते नाम आहे आणि संकीर्तन हे कीर्तन आहे. संकीर्तन म्हणजे सर्व बाजूनी. नाम आणि संकीर्तन असे दोन शब्द आहे. यामध्ये एक हरिनाम आहे आणि दुसरं संकीर्तन आहे. तेव्हा नाम संकीर्तन शास्त्रशुद्ध पद्धतीने होण्यासाठी आधी सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्याकडून पहिला जो भाग आहे नाम, म्हणजे त्यांच्याकडून गुरुमंत्र प्राप्त करून घेतला पाहिजे. म्हणजे नाम मिळालं, गुरुमंत्र मिळाला म्हणजे नाम मिळालं. नाम संकीर्तन हे शास्त्रशुद्ध सद्गुरूंना शरण जाऊन नाम घेतलं, नाहीतर कोणी कुठलंही नाम घेतं, मग ते शास्त्रशुद्ध नाही म्हणा आणि त्याच्यामुळे त्याचं फळ नाही मिळणार. सद्गुरूंना शरण जाऊन मंत्र घेतला, गुरुमंत्र प्राप्त करून घेतला म्हणजे नाम प्राप्त झालं. म्हणजे नाम संकीर्तनामधलं पहिली गोष्ट प्राप्त झाली शास्त्रशुद्ध पद्धतीने. ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे सद्गुरूंच्या धर्मकार्याला जोडून घेणं आवश्यक आहे. सद्गुरूंनी धर्मकार्य, दत्तगुरूंनी धर्मकार्य सुरू केलेलं आहे, त्याला जोडून घेणं आवश्यक आहे. कारण नाम संकीर्तन त्याच्यापैकी नाम हे एकांतात जप करण्यासाठी, एकांतात तो बसलाय आणि तो नाम जप करतोय. ते नाम जप करण्यासाठी एकांत पाहिजे. तर नाम संकीर्तन करायचं आहे तर हे सर्व भक्तांच्या संगतीमध्ये सद्गुरूंच्या समक्ष करायला पाहिजे. संकीर्तन नाम एकांतात करायचं आणि संकीर्तन काय करायचंय, सर्व लोकांच्या मध्ये करायचंय, सर्व लोकांच्या समोर करायचंय, सर्व लोकांच्या समक्ष करायचंय. आणि म्हणून केशवराव महाराज देशमुख सांगतात, भक्ती म्हणजे काय. लोकेपी नारद ऋषी सांगतात, लोकेपी भगवत गुण भजन कीर्तनात.
भक्ती म्हणजे काय? लोकेपी भगवत भजन भगवत गुण श्रवण कीर्तनात, श्रवण आणि कीर्तन, भगवंताचे गुणगान श्रवण करणे आणि कीर्तन करणे, सर्वांनी मिळून आचरावे हाच संकेत येथीचा, असं केशवराव महाराज म्हणतात की सर्वांनी मिळून, हे लोकेपी म्हणजे सर्वांनी मिळून, सर्व भक्तांनी श्रवण कीर्तनात, भगवत गुण श्रवण कीर्तनात. तर भगवत गुण श्रवण कीर्तनात म्हणजे संकीर्तन, आणि नाम म्हणजे नामाचा जप, आणि नाम संकीर्तन म्हणजे लोकेबी भजन भगवत गुण श्रवण कीर्तनात, असा त्याचा अर्थ आहे. आणि ते दोन मिळून नाम संकीर्तन असं होतं. तेव्हा नाम संकीर्तन आधी सद्गुरूंना शरण जाऊन नाम घेतलं पाहिजे, आणि मग जो आपल्याला अनुभव येतो मग भक्ती सुरू होते. म्हणजे नामस्मरण करता 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 तिथे नामामुळे काय होतं, मंत्राचा जप करता 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 भगवंताला हाका मारता मारता भगवंत प्रत्यक्ष प्रगट होतो. तुम्हाला भले दिसो न दिसो, पण तो तुमच्या जवळ जवळ असतो, तुमच्या हृदयात असतो, तुमच्या हृदयात तो प्रगट होतो, जागृत होतो. हे म्हणले नाम. गुरुमंत्रांनी जपानी काय होतं, तर तो ते भगवंताचं नाम असल्यामुळे भगवंत प्रगट होतात. पण तुम्हाला दिसतात का? नाही, म्हणजे दिसणार नाही. असं नाम करता करता मग कधीतरी असा तुम्हाला अनुभव येईल. काय दृढपणे व्रत म्हणून तुम्ही असं जेव्हा करत राहाल, दीर्घकाळ निरंतर आणि न कंटाळता, असे 3 नियम गोष्टी, सत्य नित मित हरिनाम जास, काय दीर्घकाळ करायला पाहिजे. लगेच करून तुला लगेच अनुभव येतील असं नाही. दीर्घकाळ करायला पाहिजे, न कंटाळता करायला पाहिजे. नाही आज कंटाळला आज नाही करत असं नाही, नित्य पाहिजे. काय तेव्हा असं जेव्हा करशील तेव्हा तो परमेश्वर प्रगट झाला असं तुला अनुभव येईल. आणि मग त्याचं संकीर्तन, तो जो अनुभव तुला येतो, किंवा परमेश्वर प्रगट झाल्यापेक्षा सद्गुरू तर प्रगट आहेतच म्हणा. जो गुरुमंत्राने त्यांना आळवतो, सद्गुरू प्रगट होतात तुझ्यासाठी. सद्गुरूंचं प्रेम भक्ती ज्ञान हे प्रगट होतं. ईश्वर प्रगट होतो म्हणजे काय? सद्गुरूंचं प्रेम प्रगट होतं आपल्यावर, भक्ती प्रगट होते, ज्ञान प्रगट होतं, आनंद प्रगट होतो, आपलं कौतुक प्रगट होतं. असं या कार्यामध्ये सद्गुरूंचं आपल्या संबंधी अशा गोष्टी प्रगट होतात. म्हणजेच परमेश्वर प्रगट झाला. सद्गुरूंच्या रूपाने तो प्रगट आहेत. म्हणजे काय? गुरु साक्षात परब्रह्म, प्रत्यक्ष ईश्वरू पुरे आम्हा. प्रत्यक्ष ईश्वर प्रगट आहे सद्गुरूंच्या रूपाने. आणि त्या सद्गुरूंच्या समोर सद्गुरूंचं नामस्मरण करता 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 चित्त शुद्ध होतं, आणि त्याच्यामध्ये प्रेम भक्ती ज्ञान निर्माण होतं. सद्गुरूंनी सांगितलेलं ज्ञान, सद्गुरूंच्या बद्दल प्रेम भक्ती, हे सगळे त्या हृदयामध्ये तिथे भक्त हृदय नित रंगही खेळत. हरिनाम रस प्रेम कथामृत, भक्त हृदय नित रंगही खेलत. कोण बताये बाट गुरु बिन, कोण बताये बाट. भगवंत आत प्रगट झाला हृदयात, याची कसोटी काय आहे? नामस्मरण करता करता करता, जप करता करता, सद्गुरूंनी आपल्याला गुरु मंत्र दिलाय त्याचा जप करता करता एक वेळ अशी येते, हरिनाम रस प्रेम कथामृत, भक्त हृदय नित रंग ही खेलत. आणि इकडे सद्गुरूंचं प्रेम भक्ती ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, त्यांचा सहवास प्राप्त होतो. ते त्या हृदय शुद्ध झालेल्या हृदयामध्ये आपल्या प्रगट होतं. आणि ते जेव्हा प्रगट होतं आणि रंगही खेळत, भक्त हृदय रंगही खेळत, ते रंग खेळायला लागतं. तेव्हा तो
भगवान प्रगट झाला आपल्या हृदयात असं म्हणावं, किंवा हे सिद्ध होतं. भगवान प्रगट झाल्याचं लक्षण काय? आपल्या हृदयात भगवान प्रगट झाला याचं लक्षण काय? तर नामाने तो जागृत होतो. नामाने भगवान जागृत होतो आपल्या हृदयामध्ये. आणि जागृत झाल्यानंतर तिथे तो रंग खेळतो. पहिलं गोकुळी रंग खेळतो शेषशाही भगवान. नाहीतर तो शेषासनावर पडलेला आहे म्हणा, परंतु तो भगवान श्रीकृष्णाचा अवतार घेऊन तिथे येतो. आणि आला की पहिलं गोकुळामध्ये, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. असं हे कसं होतं म्हणले, हे जे रंग काय, राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले, हे रंग आहे म्हणाल. हे रंग जेव्हा आपल्या आत, भक्तांच्या आत प्रगट व्हायला लागतात, तेव्हा त्याला लक्षात येतं, अरे हे रंग काही वेगळे आहे म्हणा. काय हे रंग वेगळे आहे. त्याचा जेव्हा तो अनुभव घेतो, भक्त हृदय नित रंगही खेळत. हरिनाम रस प्रेम कथा अमृत, त्याच्या ठिकाणी स्फुरण व्हायला लागतं. आणि हे जेव्हा रंग खेळायला लागतात, तेव्हा समजावं की त्याच्या ठिकाणी भगवान प्रगट झाले, भगवान विष्णू प्रगट झाले आपल्या ठिकाणी. कसं ओळखायचं? रंग खेळतात का तुझ्या 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 हृदयामध्ये? संसाराचेच रंग चालू आहे, संसारच रंग खेळतोय. पण जेव्हा तुला असा अनुभव येईल, हरिनामरस प्रेम कथा अमृत तुझ्या इथे स्फुरण व्हायला लागेल, तेव्हा. आणि म्हणून आम्ही सांगतो, अरे तू बोलल्यामुळे तरी थोडस तुला प्रेरणा मिळेल, आणि त्याच्यामुळे तरी तुला काहीतरी आठवेल, आणि तुझ्या ठिकाणी तो परमेश्वर प्रगट होईल, सद्गुरूच्या रूपाने प्रगट आहे. आणि म्हणून तुला ते प्रेम, हरिनामरस प्रेम कथामृत तुला प्राप्त होत आहे, सगळं प्राप्त होत आहे. फक्त तुझ्या आतमध्ये ते आता संसार असल्यामुळे ते खेळ खेळू शकत नाही, संसाराचे खेळ चालले. पण ह्या नामामुळे, गुरुमंत्रामुळे तुझं मन बुद्धी चित्त हे जेव्हा शुद्ध होईल, तेव्हा तुला असा अनुभव आपोआपच येईल म्हणजे. आणि मग पहिलं गोकुळी रंग खेळतो शेषशाही भगवान. तो शेषशाही भगवान तो झोपलेला आहे, तुझ्याही ठिकाणी आहे म्हणले, पण झोपलेला आहे म्हणले. एक राम दशरथ का बेटा, मग काल ते म्हणत होते हिरणमुळे, ते म्हणत त्यांना आठवलं एकदम, आम्ही सांगितलं होते. एक राम घट घट में लेटा लेटा, म्हणजे झोपले नाही. चला झोपा, आता झाला, आता झोप झाली. एक राम घटघट में लेटा, घटघट मध्ये आहे म्हणे, तुझ्या ठिकाणी आहे, पण तो लेटा आहे. मग लेटा आहे तर तो काय करणार नाही, तो झोपला. मग तू काय त्याला जागृत करायचं, नाम संकीर्तन. मग सद्गुरू सांगतात त्याला जागृत करावं लागेल, बाबा तो लेटा आहे, तो काही तुला प्रगट होणार नाही. मग काय करू मी? मग तुला गुरुमंत्र देतो, त्या नाम सगळं सारखं घेत राहा. मग त्या नामाचा जो गजर होईल, घोष होईल ना, नाम घोष, त्याला घोष असं म्हणतो. त्या नाम घोषाने जो मनुष्य झोपलेला आहे त्याला जागा कसं करायचं, जागृत कसं करायचं? जागृत झाल्याशिवाय तो खेळायला नाही येणार. मित्रांना आपण हाक मारतो, अरे ये रे ये रे, बाहेरून मित्रांना हाका मारतात मुलं जोर जोरात. आई सांगते तो झोपलेला आहे झोपलेला आहे, मग हा जोरजोराने हाक मारतो. हाक मारला की तो मग उठतो, आणि उठला की मग तो खेळायला येतो. असंच आहे म्हणले. हे काही भक्ती काही वेगळी आहे का? संसाराचा तो अनुभव घेतो तसंच आहे. हा काही एवढा मोठा अनुभव आहे का? मोठाच अनुभव आहे, पण म्हणले तुझ्यासाठी तो सोपा करून दिलाय म्हणा, सर्वांनी मिळून आचरावे. तर असं तू त्या परमेश्वराला हाका मार, सद्गुरूंनी मंत्र दिलेला आहे, सारखा त्याचा घोष कर, म्हणजे तो उठेल. फक्त उठून बसेल म्हणाल डोळे सोडत, करणार काही नाही, प्रगट नाही होणार.
असं झालं की मग सद्गुरूंच्या कडे जाऊन श्रवण, मनन, चिंतन, प्रेम, भक्ती, ज्ञान, खेळ हे सर्व कार्य आहे भगवंताचं. सद्गुरूचं जे कार्य आहे म्हटलं, त्या कार्यामध्ये मग सद्गुरू सांगतील, अरे असं कर, हे वाचन कर, हे बोल, हे निरूपण ऐक, हे प्रवचन ऐक, हे भजन सद्गुरूंनी केले ते म्हण. असं करता करता तो खेळ सुरू होईल म्हणा. असा सद्गुरूंच्या कार्यात खेळ सुरू झाला. नाम संकीर्तन याला म्हणतात. की मग तो पहिलं गोकुळी रंग खेळतो शेषशाही भगवान. मग तो पिचकारी घेऊन येईलच म्हणाले. राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, आज गोकुळात रंग खेळतो हरी, असं सांगावं लागेल. तेव्हा असं सांगतात की याला नाम संकीर्तन असं म्हणतात. नुसत्या नामाने नाही जमणार म्हणजे. नामासी घेत बैसू नका ऐसे बोलला. अरे श्रीहरी प्रगट झाला, आता काय नाम घेतो म्हणले तू घरी? नाही सद्गुरू, मी आपलं नाम घेत बसलोय घरी. कोणतरी आम्हाला म्हणलं, सद्गुरू मला तुमचं प्रवचन ऐकता येत नाही, काही हे करता येत नाही, तुमच्याकडे येता येत नाही, काही नाही, बस तुम्ही नाम दिलंय मला, ते घेत मी जपत बसतो. अरे ते नुसतं नाव आहे म्हणले, पण संकीर्तनाचं काय? नाही म्हणले, तुम्ही करा सद्गुरू, मी फक्त नाम करतो. काय तर त्याचा उपयोग होणार नाही. नाम संकीर्तन असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तेव्हा असं नाम आणि संकीर्तन याची जोडी आहे ना, आणि ही जोडी आपल्या जीवनात पाहिजे. पती पत्नी ही जोडी आहे, ते एकमेकांना सांभाळतात, एकमेकाचं प्रेम अनुभवतात, कुटुंबाचं प्रेम अनुभवतात, एकमेकांना सांभाळतात. परंतु त्यांना सांभाळणार कोण आहे म्हणा? त्यांना सांभाळणार हरिनाम संकीर्तन ही जोडी आहे. म्हणजे नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. आधी सद्गुरूंच्याकडे जोडी जोडीने या. आम्ही अविनाशला म्हणतो, तुमची जोडी आहे चांगली, त्यांना आम्ही जोडी म्हणतो. त्यांना आनंद होत होता. ही तर जोडी आहेच, पण ती संसारातली जोडी आहे. ही संसारातली जोडी या भक्ती मार्गात आली पाहिजे. आणि मग सद्गुरू नाम संकीर्तनाची जोडी मिळाली पाहिजे. म्हणजे सद्गुरूंना जोडून घेतल्याशिवाय, सद्गुरूंना जोडून घेतलं की नामही मिळतं आणि संकीर्तनही मिळतं, याची जोडी मिळते. आणि मग जे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, मग तो वैष्णव होतो म्हणाले. मग तो वैष्णव झाला. मग आता तुला जोडी कुठली आहे? नाम संकीर्तनाची. मग स्त्री असो किंवा पुरुष असो, वैष्णव झाला. म्हणून नाम संकीर्तन याला असं म्हणतात. आता हे नाम संकीर्तन कसं करावं, याचा नियम काय आहे, हे संत सत्पुरुषांनी सांगून ठेवलंय. नाम संकीर्तनाचा नियम, नाम संकीर्तन कसं करायचं, एकनाथ महाराज फार उत्तमपणे सांगतात. आपल्या एका अभंगात त्यांनी सांगितलंय काय, सगुण चरित्रे परम पवित्रे हरीची वर्णावी, सगुण चरित्रे परम पवित्रे हरीची वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. म्हणून मगाशी धनश्री, सद्गुरु नमस्कार, काय किरण मुळे आणि सगळे भक्त मंडळी, सद्गुरु नमस्कार, आधी वंदावी. सगुण चरित्र आधी गाण्याच्या आधी म्हणाले, त्यांना सज्जन वृंद जे आहेत, सद्गुरू जे आहेत, मनोभावानी आधी त्यांना वंदन करावं. सगुण चरित्रे परम पवित्रे, सगुण चरित्र जे आहे, मग ते प्रभू रामाचं चरित्र असेल, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र असेल, अनेक अवतार चरित्र असतील, भक्तांची चरित्र असतील, संतांची चरित्र असतील, ही सर्व सगुण चरित्र म्हणतात. हे परम पवित्र असतात, म्हणून तर पापांचा नाश होतो ना. सगुण चरित्रे परम पवित्रे हरीची वर्णावी. हरीची म्हणजे सद्गुरूंची, संत सत्पुरुषांची, भक्तांची. कारण हे सर्व हरीचे जन आहेत म्हणा, हे सगळे वैष्णव आहेत म्हणा. सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, संत संगे अंतरंगे नाम बोलावे. बघा आता नाम वेगळं घेत सांगितलं आणि कीर्तन वेगळं सांगितलं. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. सद्गुरूंच्या संगतीमध्ये ते नाम प्राप्त होतं,
ते अंतरंग म्हणजे आत हृदयामध्ये ते नाम बोलावं, जिव्हेनी त्या नामाचं ते नाम बोलावं. संत संगे अंतरंगे त्याचा उच्चार करावा, नाम बोलावे. आणि त्याचा दुसरा भाग काय, कीर्तन रंगी देवा संगे सुखे डोलावे. बघा दोन भाग कसं छान करून दाखवले. काय नाम संकीर्तन म्हणजे काय, संत संगे अंतरंगे नाम बोलावे. अंतरंगामध्ये नाम बोलावं आणि कीर्तन रंगामध्ये देवासंगे आणि भक्तांसंगे सुखे डोलावे. सुखाने डोलावे म्हणले नाचावं. अंतरंगामध्ये सद्गुरूंचं प्रवचन असतं तेव्हा म्हणले डोलावं, मान डोलावी. मान डोलतेच म्हणा, तो कीर्तनाचा रंग असा असतो म्हणा. आणि नाम कुठे, अंतरंगामध्ये आपण जेव्हा एकांतात असू तेव्हा. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करताळी. अद्वय भजने त्याच्यानंतर एकरूप व्हायचं म्हणले. असं करता करता नाम बोलावं, कीर्तनाच्या रंगात सुख डोलावं आणि देहभान विसरलं की मी अद्वय भजन होतो म्हणले. अद्वय होणं हेच भजन आहे म्हणले. अखंड स्मरणे, आणि मग त्याने अखंड स्मरण राहत. गीतेमध्ये आपण हाच विषय बघितला. अखंड अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करताळी. एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी. आणि जनार्दनाचे भक्त शिष्य एकनाथ महाराज काय सांगतात, मुक्त होय तात्काळी, तात्काळ मुक्त होईल म्हणाले. असा आपला अनुभव ते सांगतात. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरा न कराव्या. आणि म्हणले हे लक्षात ठेवावं की सर्व भक्त मंडळी जमली आहे, सगळ्या भक्ती ज्ञानाच्या विरहित कुठल्या गोष्टी करू नये म्हणा. राजकारण नको आणि नातेवाईकांचं तिथे हे नको, व्यवहाराच्या काही गोष्टी नको म्हणले. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरा न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. या संसारातून मुक्त कसा होता येईल, ते वैराग्य कसं प्राप्त होईल, याच्या युक्ती आहे म्हणले सद्गुरू सांगतात. त्याचं विवरण करावं. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. जेणेकरून श्रीहरीची मूर्ती आत ठसावी, सद्गुरूंची मूर्ती आत ठसावी. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांचे घरची. अशी म्हणले संतांच्या घरची कीर्तनाची मर्यादा आहे, नियम आहे. हे शास्त्र शुद्ध हरिनाम आणि कीर्तन आहे म्हणाले. नाम आणि संकीर्तन, नाम संकीर्तन आहे म्हणा. अशी नाम संकीर्तनाची ही पद्धती संतांच्या घरची आहे म्हणा, मर्यादा आहे म्हणा, असे एकनाथ महाराज सांगतात. म्हणून म्हणाले आजपर्यंत अनेक विष्णू भक्तांनी, आपण सर्व विष्णू भक्त आहोत आणि विष्णू भक्तांनी नामालाच आपल्या जीवनातला जोडीदार बनवलं. आपल्या जीवनातला जोडीदार कोण आहे खरा, नाम. हा आपल्या सद्गुरूंनी दिलेलं जे नाम आहे तो आपल्या जीवनातला जोडीदार आहे. जोडीदार बनवून आयुष्याची कालक्रमणा सुखाने केली. कारण काय, तर हरिनाम संकीर्तनाने त्यांची अनेक जन्मीचे पाप नाहीशी झाली. हरिनाम संकीर्तन हा एकच उपाय आपण जे सांगितलं. प्रारब्ध कर्म कशामुळे, पापामुळे, विषम प्रारब्ध पापामुळे, आणि हरिनाम संकीर्तन हा त्याच्यावरचा उपाय आहे. अनेक जन्मीची पाप नाहीशी झाली. एका जन्मीचं नाही, एका फटक्यातच म्हणले अनेक जन्मींची. असे अनेक जन्मींचं तुमचं प्रारब्ध ते भोगायला अनेक जन्म लागतील म्हणले, पाप नाहीच व्हायला, आणि परत नवीन पाप होईलच. पण हरिनाम संकीर्तनाचं काय वैशिष्ट्य सांगतात, काय महात्म्य सांगतात, की अनेक जन्मींचं प्रारब्ध पाप नाहीशी होऊन जातं आणि त्यांना आणि समाधान प्राप्त होतं. लाभे मनाला समाधान शांती असं म्हणतात. अनंत जन्मांचे तप एक नाम. नामाचं महात्म्य सांगतात की अनंत जन्मांचं जे तप आहे, अनंत जन्मांचं पाप तर गेलं, अनंत जन्मांचे तप एक नाम. अनंत जन्मी तप केलं असेल म्हणून तर सद्गुरूची भेटी होते म्हणा. सद्गुरूंची भेटी असं सर्वांना होत नाही. अनंत जन्मांचं तप ज्याच्या ठिकाणी आहे, तेव्हा ज्याला श्रीहरीचे परमेश्वराची प्राप्ती व्हावं असं वाटतं. आणि म्हणून अनेक ऋषी मुनी योगी
अनंत जन्मचे जन्म खडतर तपश्चर्या करत राहतात. आपण ऐकलेलं आहे की या ऋषींनी मुनींनी एवढे वर्ष, हजारो वर्ष तपश्चर्या केली, तरी त्यांना परमेश्वराची प्राप्ती होणे अशक्यच होतं. अशी अनंत जन्मीची तपश्चर्या फक्त एका हरिनामाने एका जन्मातच साध्य होते. अरे, अनंत जन्मीची तपश्चर्या असेल तर सद्गुरू प्राप्ती होते, हरिनाम प्राप्त होतो काय. पण म्हणले सद्गुरूंची प्राप्ती झाली की ते अनंत जन्मीची तपश्चर्या करायची गरजच नाही. ते हरिनाम प्राप्त झालं की एका जन्मातच ते अनंत जन्मीची तपश्चर्याच्या पेक्षा सुद्धा जास्त तपश्चर्या घडते. म्हणून सद्गुरूंना शरण जाऊन गुरुमंत्र प्राप्त करून घेऊन तपश्चर्या करायला पाहिजे. आणि या जन्मात अनंत जन्माच्या तपश्चर्येपेक्षाही जास्त तपश्चर्या घडते. म्हणजे अनंत जन्मीची तपश्चर्या एका बाजूला आणि या जन्मात मिळालेलं गुरुमंत्र हे जे नाम आहे हे एका बाजूला मिळालं. म्हणजे पारड्यात म्हणजे तराजू मध्ये आपण अनंत जन्मीची तपश्चर्या ठेवली एका बाजूला, एका पारड्यात, आणि दुसऱ्या पारड्यात सद्गुरूंनी दिलेलं नाम ते टाकलं, तर म्हणले ते पारड जड होईल. नाम हे जास्त म्हणाले, महात्म्य नामाचं जास्त आहे. अनेक जन्मीच्या तपश्चर्यापेक्षाही नामाचं महात्म्य जास्त आहे. आणि म्हणून एका जन्मात अनंत जन्मीची तपश्चर्या केली जे प्राप्त होणार आहे ते एका जन्माच्या मंत्राने, गुरुमंत्राने सद्गुरूंनी दिलेल्या प्राप्त होतो, ती तपश्चर्या घडते. म्हणून गुरुमंत्र प्राप्त होणं आणि त्याची गोडी लागली, नुसतं प्राप्त तर होईल म्हणजे सद्गुरू देतात सगळ्यांना, पण त्याची गोडी लागली पाहिजे. आणि गोडी कशी लागेल हो? तर ते नेहमी तुम्ही त्याचा जप करत राहिलं आणि प्रेमाने करत राहिलं. सद्गुरूंनी एवढ्या कृपेने, प्रेमाने, भक्तीने दिलं आपल्याला. कृतज्ञता जेव्हा असेल, प्रेम असेल, तेव्हा त्याची गोडी लागेल. आणि अशी गोडी लागली की म्हणले हे अनंत जन्मीच्या पुण्याचं फळच आहे, अशी गोडी लागणं. पण ज्यांना अशी अनंत जन्मीची तपश्चर्याची पुण्यही नाही ज्यांनी केली, त्यांना भाग्याने सद्गुरूंची भेट झाली आणि मग गुरुमंत्र प्राप्त झाला, तर ती पुण्याही अनंत जन्मीच्या पुण्याही एवढी किंवा त्यापेक्षाही जास्त होते म्हणाले. तेव्हा या 2 ओळीवर आपलं आता हे प्रवचन झालं. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची, अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ, योग याग क्रिया धर्माधर्म माया, ते गेले विलया हरिपाठी, ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविण नेम नाही दुजा. आता उरलेल्या ज्या ओळी आहेत त्या अभंगाच्या, त्याचं पुढच्या वेळेला आपण हे निरूपण करूया. श्री गुरुदेव दत्त.